श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात कवडीची स्थापना कशी करायची, का करायची, कोणत्या दिवशी करायची व देवघरात कवडी स्थापन करताना काळजी घ्यावयाच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत। चला तर मग आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये। हिंदू परंपरेनुसार कवडी ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते। कवडी घरात धन, समृद्धी, सुख आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। अनेक ठिकाणी लक्ष्मीपूजन, नवरात्र आणि शुक्रवारच्या पूजेमध्ये कवडीचा विशेष वापर केला जातो। शुक्रवार, पौर्णिमा, अक्षय तृतीया किंवा दीपावलीच्या दिवशी कवड्याची स्थापना करणे शुभ मानले जाते। 5, 7, 11 किंवा 21 पिवळ्या कवड्या घ्याव्यात। कवड्या स्वच्छ धुवून हळद कुंकू लावावे। लाल कपड्यावर किंवा तांदूळ घ्यावे व त्याच्यात हळदी कुंकू मिक्स करून त्यावर कवड्या ठेवाव्या। कवड्या माता लक्ष्मी किंवा कुलदेवता समोर ठेवाव्या। दिवा अगरबत्ती दाखवून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा। दर शुक्रवारी कवड्यांची पूजा करावी। कवडी ठेवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी: कवड्या स्वच्छ आणि अखंड असाव्या। देवघर स्वच्छ, प्रकाशमान आणि पवित्र ठेवावे। कवड्या देवघरात किंवा तिजोरीत ठेवणे शुभ मानले जाते। देवघरात कवड्या ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।